श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. राज्यात प्रादेशिक परिवहन विभागात वाहनांची नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी नवीन स्पीड गव्हर्नर बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने आता मागे घेतलाय. याचा फायदा राज्यात हजारो वाहन चालकांना होणार आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील काही दिवसांपासून जाचक अटी शर्तींमुळे शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक करणाऱ्या वाहनाची परवाना नूतनीकरण बंद होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं 3 महिन्यांपूर्वी मुंबईला मोर्चा काढण्यात आला. तसेच राज्याचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना विनंती देखील करण्यात आली. त्या मागणीला आता यश आलंय. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो वाहन चालकांना दिलासा मिळाला. परवाना नूतनीकरणाच्या वेळी स्पीड गव्हर्नर जुनी काढून नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र आता तो निर्णय मागे घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं आज प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मीटर सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आल्याने अधिकाऱ्यांचे आभार देखील यावेळी मानले. एकूणच वाहन पासिंगसाठी असलेल्या अटीमुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच नव्या स्पीड गव्हर्नर बसवण्याच्या आदेशामुळेही वाहन चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार होता. यात वाहन पासिंग करताना 16 अंकी असलेले नवीन स्पीड गव्हर्नर बसवण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच नवीन रेडियम न लावता तसेच ठेवून त्यासाठी नवीन प्रमाणपत्राचे दर आकारण्यात येत होते. या अटी शर्तीमुळे स्कूल बससह वाहन परवाना नूतनीकरण करण्यास विरोध होत होता. नाशिक शहरात स्कूल बस चालकांची संख्या मोठी आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेने प्रादेशिक परिवहन कार्यालयात निवेदन सादर करून स्कूल बस चालक मेळावा घेऊन स्कूल बस पासिंग करण्याबाबत केलेल्या मागणीला आता यश आलंय. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विद्यार्थी, वाहतूक चालक, मालक यासह इतर वाहन चालक यांनी देखील लाभ घ्यावा. तसेच स्कूल बस चालकांनी पासिंग करून वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम सय्यद यांनी केले. आज प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावरती आम्ही आज सर्व अधिकारी आपले परिवहन कार्यालयाचे प्रमुख श्री प्रदीप शिंदे साहेब तसेच त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या आज आम्ही शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेतर्फे त्यांचा एक छोटासा सत्कार केला. आपले मुंबईचे परिवहन आयुक्त भिमनवार साहेब मुंबई कार्यालयावर जसं आपण एक मोर्चा नेला होता मागे 3 महिन्यापासून आपल्या वाहतूकदारांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी स्पीड गव्हर्नरचा जो चाललेला होता का स्पीड गव्हर्नर 16 अंकी जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत गाड्यांचे फिटनेस होत नाही. त्याचा खूप मोठा विषय होता आणि त्याच्यामुळे ते गाड्यांचे काय फिटनेस होत नव्हते. त्याच्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री त्यांनी पण याच्यात भाग घेतला आणि लोकांची समस्या जाणून घेतली. आम्ही 3 महिन्यापासून याला लढा देत होतो आणि प्रत्येक संघटनेचे जे लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केला मी त्यांच्या सर्वांचे आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने यांच्या सर्वांचे आभार मानतो. आज त्या जेवढ्या गाड्या स्पीड गव्हर्नरसाठी जे थांबलेले होते काल ट्रान्सपोर्ट कमिशनर DC ऑफिसमधनं ते सगळे गाड्या अपॉइंटमेंट उघडे करण्यात आलेले आहे आणि सर्व गाड्या आता फिटनेससाठी 1 रुपयाची अडचण येणार नाही असं आम्ही काल सगळ्या गाड्यांच्या अपॉइंटमेंटसाठी आम्ही चालू केलेली आणि अपॉइंटमेंट येते त्यांची. मी सर्व आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर व सगळे RTOचे अधिकारी ज्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला मी त्यांचे सर्वांचे आमच्या पक्षाच्या वतीने आभार मानतो. मागील 26 एप्रिल पासून अचानक वाहन सिस्टमवर बदल करण्यात आला आणि त्या बदलमध्ये प्रत्येक गाड्यांचे फिटनेस हे हॅल्डअप व्हायला लागले. अपॉइंटमेंट मिळणं बंद होऊन गेलं आणि त्या सिस्टमला परत रिस्टोर करण्यासाठी आजिमभाईंनी जे मागच्या 3 महिन्यात जे प्रयत्न केले मी त्यांचा अभिनंदन करतो प्रत्येक वाहन मालकांच्या तर्फे. तसंच ऑल इंडिया मोटर काँग्रेसचे मलकीत सिंग बल यांनी बी प्रचंड मेहनत केली होती. त्यांनी पण काल मंत्रालयामध्ये परिवहन मंत्र्यांबरोबर जी मीटिंग होती आणि आजिमभाईंचा जो निवेदन होता तर त्याची दखल घेऊन परत तो सिस्टम
रिस्टोर करून पूर्वीप्रमाणे अपॉइंटमेंट देण्यासाठी आदेश दिला आणि परिवहन आयुक्तांनी पण इमिजिएटली 4-5 वाजता तो सिस्टम रिस्टोर केला आणि 5:30 नंतर सगळ्यांना अपॉइंटमेंट मिळायला लागली आणि मागच्या 3 महिन्यात 10 ते 12 गाड्या फक्त पासिंगला यायच्या. आता अचानक आज 100 ते 150 गाड्या यायला लागल्या. नुसतं नाशिकनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या पूर्ण गाडीला लाभ झाला. मी परत आजिमबाईंची धन्यवाद देतो का बा असंच प्रयत्न याच्या पुढे सर्व वाहन मालकांसाठी जेव्हा जेव्हा कोणती पण अडचण येईल, स्टेट लेवल असू नाशिक लेवल असू, यांच्या मागं आम्ही सर्व खंबीरपणाने उभे राहू. यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम सय्यद, तेजेंद्र सिंग, राहिल सय्यद, योगेश पाटील, सुनील मोरे, सुनील पाटील, अविनाश भरितकर, अजय मिसाळ, दस्तगीर रंगरेज, रवी मोरे, महेश दरगोळे, दीपक पाटील, शामराव मुराळे, अनिल चव्हाण, बंटी कदम यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे कार्यकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.